नमस्कार. अखिल भारतीय स्तरावर आपल्या देशात जनगणना 2027चे काम सुरू झाले आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सेल्फ एन्युमरेशन अर्थात स्वगणनेचं काम 1 मेपासून सुरू झालं आहे. ते 15 मे रोजी संपत आहे. त्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. जनगणनेच्या या पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक कुटुंब प्रमुखाने त्याची स्वगणना अर्थात सेल्फ एन्युमरेशन करायचे आहे. कुटुंब प्रमुखाने cs.census.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. ही वेबसाईट ओपन केल्यावर सेल्फ एन्युमरेशनचा पर्याय येतो. त्यावर क्लिक करून लॉग इन करायचे आहे. तुम्हाला तुमच्या राज्य निवडायचा पर्याय आहे. तो निवडला की कॅप्चा भरून सेट केला की तुम्हाला OTP येईल. तो मान्य झाल्यानंतर तुमच्यासमोर जनगणना 2027चा फॉर्म येईल. त्यात आपल्याला विचारलेले अनेक प्रश्न समोर दिसतील. या प्रश्नाला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. तुम्ही तुमची भाषा निवडा, तुम्ही तुमचा जिल्हा निवडा. तो निवडला की मग तुमच्या वैयक्तिक माहितीचे एक असे अनेक प्रश्न येतील. त्या प्रश्नांच्या पर्यायी उत्तरावर तुम्हाला टिक करायचे आहे. त्या प्रश्नावरील क्रमांक 13वरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर असे 3 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायापैकी तुम्हाला यामध्ये कुठेही तुमची जात किंवा धर्म विचारलेला नाही. त्यामुळे तुम्हाला या 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडणे अपरिहार्य आहे, कंपल्सरी आहे. यासाठी सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरवले जात आहेत. ते दुर्लक्षित करून अनुसूचित जातीमधील हिंदू, महार व बौद्ध असतील त्यांना त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून अनुसूचित जाती हाच पर्याय निवडणे अपरिहार्य आहे. हा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे किंवा तुमच्या मेलवर ID नंबर येईल. तो पुढच्या टप्प्यावर आवश्यक असल्याने तो जतन करून ठेवावा. जय भीम, जय संविधान, जय भारत. मी ॲडव्होकेट गौतम ज्योतिराव.